आजच्या दिवसाची सुरुवात जरा लवकरच झाली. जरा म्हणण्यापेक्षा खूपच लवकर झाली. कारण आज आमच्याकडे येणार आहेत पाहुणे. तर पाहुणे काय येणार आहेत याचंही कारण तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळूनच जाईल. तर पाहुणे येणार म्हणून मी आपली बेसिक कामे पटापटा करून घेतली. म्हटलं पाहुणे आल्यानंतर उगाचच त्यांच्या मध्ये लुडबुड नको आणि आपल्यालाही पाहुण्यांसोबत थोड्याशा गप्पा मारता येईल, टाईम स्पेंड करता येईल म्हणून मग ही कामं पटापट करून घेतली. तर नंतर मग माझ्याकडे जवस ठेवलेले होते. म्हटलं चला हे जवसाची चटणी तरी करूया, म्हणजे पाहुण्यांनाही देता येईल आणि आपल्याही उपयोगात येईल. म्हणून मग काय केलं की गॅस पेटवला, गॅसवर कढाई ठेवली, कढाईमध्ये जवस टाकून घेतले, छान भाजून घेतले. त्याच्यामध्ये 5-6 लाल मिरच्या टाकल्या, त्याच्यानंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि मीठ नाही टाकलं मीठ मी नंतर घालणार आहे. तर मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर मग छान पावडर करून एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलं. आता जवसाची चटणी केली म्हटल्यावर त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी तर यायलाच पाहिजे, म्हणून मग ज्वारीची भाकरी करायला घेतली. लग्न झाल्यानंतर मला ज्वारीची भाकरी बिलकुल बनवता येत नव्हती. नंतर माझ्या सासूबाईंनी आणि नणंदबाईंनी मला भाकरी बनवायला शिकवलं आणि आता मी छान भाकरी बनवते आणि एवढ्या छान बनवते की मी केलेल्या भाकरी आता फुगायलासुद्धा लागलेल्या आहेत. तर मला त्या गोष्टीचं फार नवल वाटतं की अगोदर मला भाकरी बनवता येत नव्हत्या, पण आता मी केलेल्या भाकरी छान फुगतात आणि कडक पाहिजे तशा होतात आपल्याला. आणि छान गेला आजचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.